काय चालू आहे तुमचं? काय काय जा तिकडे जाऊन बस. शांत राहा. मुळात शॉपिंग करणं हा कुठल्याही प्रकारचा गुन्हा असू शकत नाही असं मला जज साहेबांना सांगायचंय. तुम्ही स्वतः पैसे कमवता, तुम्ही स्वतः मेहनत करता, त्यातनं जे काही पैसे मिळतात तुम्ही त्यातनं शॉपिंग करता. तुम्ही शॉपिंग केली पाहिजे. तुम्हाला हे पटतंय का? शॉपिंग केली पाहिजे. पटतंय तुम्हाला? तुम्हाला शॉपिंग करायला आवडेल? एक काम करा मॅडम, दोन लिपस्टिक या 2 लिपस्टिक आहेत मॅडम. तसं कंपनी 500 रुपयाला मार्केटमध्ये विकते, पण खास आमची ऑफर आहे त्यामुळे तुम्हाला 400 रुपयाला 2 लिपस्टिक आहेत. एवढंच नव्हे मॅडम, आणि ह्या लिपस्टिक बरोबर तुम्ही बघाल तर एक आय लव्ह यू फ्री आहे. काय फ्री आहे? काय आय लायनर फ्री आहे. आणि मॅडम तुम्हाला सांगतो कंपनीचे खास फायदे आहेत. तुम्हाला सांगतो मॅडम, या लिपस्टिकला तुम्ही अशा प्रकारे काढून असे ओठाण लावू शकता मॅडम. हा कमालीचा फायदा आहे हा. सॉरी मॅडम, यूज करून करून असं झालंय. आणि मॅडम दुसरा महत्वाचा फायदा तुम्हाला सांगतो, किचन वरती जर का तुम्ही हे असं केलं तर मग झुरळ एकदा खाऊन मरतात तिथे. ह्याचे 2 फायदे आहेत. का खास. मरतात? त्याच्यामध्ये जाहीर विष आहे. विष आहे? जहाल विष जहाल विष आहे एकदम. मग जहाल कधी पण तुम्ही आता हा कधी का पण जहाल का विष आहे ना. ओ! अरे काय चालू आहे तुमचं? अहो, अरे कोर्टात तुम्ही मेला बेला तर माझ्यावर येईल ना सगळं. कुठे आहे झाकण? कुठे यायचं? अरे इकडे दे. हे काय फालतू मला करता जप्त करा. अरे इकडे कॉमेडी आहे कॉमेडी. तुम्ही देऊ नका. अरे इकडे जा तिकडे. तर तिकडे तुम्ही कशाला खिशात ठेवताय? माझ्या बायकोवर ट्राय करतो. त्यामुळे आला गुण तर आला गुण, काय सांगता येत नाही. एक हॅलो, ए कुठे आहे का तू? फोन का उचलत नाही तू? पागल, फोन उचलत ना लवकर. नाही अरे त्या कोर्टात आमच्या बाई आल्या साड्या विकणाऱ्या. हा अरे ते हिरोईन नाही काय तेजस्विनी पंडित? नाही त्या साड्या विकतात, चांगल्या चांगल्या साड्या आहेत त्यांच्याकडे. हां तुला सांगत लागलं तर सांग. मग ऐकून घे. एक मिनिट आपल्या शेजारच्या ढमाले बाई आहेत ना, त्यांना विचार पडले. त्यांची लय कटकट राहते. मग तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही, हे नाही ते नाही ते नाही. हां शेजारी आहेत का त्या? हां दे 1 मिनिट. हां ढमाले मॅडम, त्या तेजस्विनी पंडित मॅडम आलेल्या आहेत साड्या विकायला. तुम्हाला पाहिजेत का काही साड्या? हां बरं एक मिनिट विचारतो मॅडम. ते जर्मनचे 2 पातेले आहेत म्हणतात, तर काही कमी होईल का भाव? नाही तसं नाही आहे. त्यांचे वेगळे डिझाईनचं राहतं म्हणते. हा स्टीलवर काय हो? नाही का? काय कसं direct नाही यायचं? स्टीलवर काय पण नाही, काय? नगदी कॅश लागेल. हा घ्या. सॉरी कोर्टाची कारवाई चालू करा. हा चालू आहे. मी काय ऍटम डान्स का ना, ऍटम डान्स. फायटिंग करा ना. काय चालू आहे इथं? कॉमेडी आहे तुम्ही. गुपचूप बसा तुम्ही. काय ते जा बसा जागा. तुम्ही काय खाताय आता? त्याला शांत करतोय, तुम्ही खाताय. ठेवा दे. जय रे मी. घ्या ना तुम्ही करा सुरू करा पुढे. तर तेजस्विनी पंडित, तुमच्यावर दुसरा आरोप आहे. की तुम्ही मैत्रिणींच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहात. हा तुम्ही जे सांगाल ते त्यांनी करावं अशी तुमची इच्छा असते. नाही केलं तर मग तुम्ही खूप चिडचिड करतात. तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही 2-2, 3-3 महिने. मला माहिती आहे कोणी पोहोचवलंय तुमच्यापर्यंत. पण पोचलंय आता ते पुढे आता. हा तर असं का? कारण माझं खूप प्रेम आहे माझ्या मैत्रिणींवर. म्हणून बोलायचं नाही. ते लाडीकर राग असतो तो सगळा. मला त्यांनी येऊन मनवावं अशी माझी इच्छा असते. मग त्या मैत्रिणी पण तशाच वागतात तुमच्याशी? त्या अजून तुझड्यासारख्या वागतात. म्हणजे काय करतात? त्या अजून आम्हाला जळवण्यासाठी त्यांच्या मैत्रिणींना भेटतात आणि त्यांच्यावरचे सेल्फीज आम्हाला पाठवतात. मग त्यानंतर पुन्हा 6 महिने तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही. मग असं वर्षातून कितीदा बोलता तुम्ही? 1-2दा? हळू आधीच गेलंय ते. हा कॉमेडी.
तिकीट काढलं तिकीट. मुळात आरोप कोणी केलाय? हा? आरोप कोणी केलाय? हा आरोप तुमच्याच एका मैत्रिणीने केलाय. आमची फार चांगली अभिनेत्री, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रेया बुगडे यांचं. अच्छा हा कोण श्रेयाचा मुलगा कोण आहे? हा कोण आहे? बॉडीगार्ड आहे. यांचा हो. बॉडी स्प्रे पण मोठा राहतो तुझ्यापेक्षा. तर श्रेया बुगडे, नमस्कार. काय म्हणणं आहे तुमचं यांच्याबद्दल? तू बाद में मिल. धमकी दिली आधीच बघा त्यांना. पाहिलं ना? हा, कोर्टासमोर धमकी द्यायची नाही. हा, तुम्ही बिनधास्तपणे बोला मॅडम. Yes. तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते. हा, Yes. कोर्ट आहे. हा? एक मिनिट सॉरी. एक मिनिट, हे तिचं नेहमीच आहे. नाही नाही. इमोशनल टचिंग मोमेंट. बॉडीगार्ड आहे मी. हा त्यांना बॉ करा. सिरियस मोमेंट आहे मॅडम. बोला 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 मॅडम. प्रत्येक वेळेला हा? तिच्या कुठल्याही प्रीमियरला मी आजपर्यंत गेलेले नाहीये. मान्य आहे, मला मान्य आहे. पण ती प्रीमियर नंतर जवळपास 6 महिने माझ्याशी बोलत नाही हो. तुझडेपणाने वागते, मेसेजेसना रिप्लाय करत नाही, फोन उचलत नाही. कशी आहेस? बरी. काय करतेस? घरी. एवढंच करते. तिला जशी कामं असतात तशी मलाही असतात, बरोबर? माझंही करिअर आहे. मोठं का असेना पण माझंही करिअर आहे. म्हणजे यांच्या फिल्म्स आणि आमचा हवा येऊ द्या. हो? असं नाही होत ना. म्हणजे तिच्या कुठल्याही पार्टीला मी गेले नाही की ती त्याच्यानंतर 3 महिने माझ्याशी बोलत नाही. 3 आणि 6, 9 महिने. हो, बरोबर, हो. ती बोलत नाही. त्यामुळे माझं मुळातच ह्या गोष्टीवर आक्षेप आहे आणि हा माझा आरोप आहे म्हणजे आहे. त्यामुळे तुम्ही तिला शिक्षा द्या. मला नाही माहिती. जज रडू नका. जज अरे तुम्ही सर हे काय चुकी सर, पाहिजे सर. सॉरी तेजू, मला हे सगळं 4 चौघात करायचं नव्हतं पण तुम्हाला भाग पाडलं. सॉरी. यावर मला काय कदाचित याच्यानंतर सुद्धा या एपिसोड नंतर ती माझ्याशी बोलणार नाही कदाचित. ठीक आहे. एवढा हे सगळं फार भयानक आहे. काय करूया? मला आजपर्यंत कोर्टामध्ये अशी केस नाही ना सर. त्यामुळे आता माझं असं म्हणणं आहे की मी जर पार्टीला जाऊ शकले नाहीये, तिच्या प्रीमियरला जाऊ शकले नाहीये, तर इथेच काय ते पार्टी होऊन जाऊ देत. हो बरोबर आहे. बरोबर. आणि तेजू, तुला सगळ्यात समोर शेवटचं सांगते, पार्टी कर, सगळं आता इथे कर, पण हे शेवटचं सांगते, मला एक व्हेज बिर्याणी विथ कर्ड. अरे ऑर्डर देते का काय करते? मी मराठी, झी मराठी.